दिवसाची सुरुवात अशी बरोबर. मला वाटतं मी हे एक उदाहरण जे आहे हे पहिल्यांदा सुद्धा दिलं असेल. काही वर्षापूर्वी मी परदेशामध्ये एका बायबल ट्रेनिंगसाठी गेलो होतो. त्या ठिकाणी 18 देशाचे लोक आले होते आणि रोज संध्याकाळी आम्ही एका मोठ्या हॉलमध्ये बसायचो. जवळजवळ 40 लोक होते आणि मग 5-5 जणांचं ग्रुप बनवून वेगवेगळ्या खाली अशी आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी बसायचो आणि नंतर प्रार्थना करायचो. देशासाठी प्रार्थना करायचो, सुवार्थ कार्यासाठी प्रार्थना करतो. ज्या ज्या कार्यामध्ये काही कठीण गोष्टी येत असतील, समोर समस्या आहे, त्याच्यासाठी प्रार्थना करायचो. आणि प्रत्येकाची भिन्न भाषा होती, मातृभाषा होती ही प्रत्येकाची भिन्न होती आणि जो तो आपल्या मातृभाषेमध्ये प्रार्थना करायचा. विषय दिले त्यानंतर प्रत्येकजण तो पूर्ण हॉल या सगळ्या लोकांच्या प्रार्थनेमध्ये असा आवाज मिक्स होऊन जायचा आणि सगळीकडे असा आवाज पसरून जायचा. कोणाचं कोणाला काही कळायचं नाही, परंतु लक्षात घ्या, देवाला सर्व कळत होतं. देव सर्वांच्या प्रार्थना ऐकत असतो. आपण अनेक शब्द जे वेगळे असतील तरी जे आपण प्रार्थना करतो देवाकडे ती देव ऐकत असतो. मग भाषा भिन्न असो किंवा तुमचे उच्चार सगळे भिन्न असो, पण सर्वांच्या प्रार्थना देव ऐकत असतो. एका पित्याला समजा एक बाप आहे आणि त्याला 5 मुलं आहेत आणि ती 5ही मुलं एकाच वेळेस त्याच्याबरोबर बोलत असतील तर तरी तो पिता जो असतो, बाप जो असतो, हा 5ही मुलांचं ऐकतो. 5ही मुलांचं मन लावून ऐकत असतो. ते काय बोलतात ते त्याला समजत असतं. त्याचप्रमाणे आपला परमेश्वर आहे, तो प्रत्येकाच्या प्रार्थना ऐकतो. आपण जुना करार वाचतो की देव प्रार्थनेंना उत्तर देत होता, प्रार्थना ऐकायचा, आजही तू ऐकतो. प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, ज्या ठिकाणी 2 किंवा 3 माझ्या नावाने एकत्र जमले आहेत त्या ठिकाणी मी आहे. आज प्रार्थनेद्वारे आजही चमत्कार होतात. आजही देव आपल्या प्रार्थना ऐकत असतो. तेवढा विश्वास ठेवा. देवाचा मोबाईल कधीही बिझी नसतो किंवा तो कधीही आउट ऑफ कव्हरेज नसतो. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, स्तोत्रसंहिता 65 आणि दुसरं वचन साम 65 and verse 2. तू जो प्रार्थना ऐकतोस त्या तुझकडे सर्व मानव जाती येते. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.